गुड इव्हनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला वेगवेगळ्या कमेंट केलेल्या आहेत व त्या कमेंटची उत्तरेच आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून जर अभ्यासलात किंवा स्क्रीनशॉट वगैरे मारून किंवा व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला याचा नक्कीच तुमचं काम करताना फायदा होणार आहे. तर बघा, आपण जे काही CBACचा फॉर्म भरतो त्यालाच आपण काय म्हणतो तर समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट किंवा CBSE फॉर्म. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे अशा प्रकारचे भाग असतात. तर त्यातील जो भाग असतो तर त्यामध्ये जे काही 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षावरील जे काही व्यक्ती असतात किंवा वृद्ध असतात तर त्यांच्या तपासणीच्या संदर्भातील वेगवेगळे प्रश्न आपण त्यामध्ये विचारतो. जसे की त्यांना व्यवस्थित चालता वगैरे येतं का, किंवा म्हणजे ते कामं वगैरे व्यवस्थित त्यांचे करू शकतात की इतरांची मदत वगैरे घेतात. तर हा जो भाग ब आहे तर तो 60 वर्षावरील व्यक्तींसाठी विचारला जाणारा हा CBAC फॉर्ममधला भाग असतो. आणि त्यानंतर बघा, जे काही आपले मधुमेह त्यालाच आपण असंसर्गिक आजार म्हणतो. या मधुमेहाचे देखील आपल्याला 3 प्रकार सांगता येतील. तर त्यातला पहिला प्रकार टाईप 1 मधुमेह, दुसरा टाईप 2 मधुमेह आणि तिसरा असतो तो गरोदरपणाचा मधुमेह. याचा देखील उपयोग आपल्याला CBAC फॉर्म भरतानाच होतो. म्हणजे यामध्ये म्हणजे त्यांचा समजा कुटुंबाचा इतिहासामध्ये जर कुणाला मधुमेह वगैरे असेल तर ते देखील आपल्याला तिथं नोंदवावं लागतं किंवा त्याचा स्कोर देखील आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना किंवा मूल्यमापनचा जो CBAC फॉर्म आपण भरतो त्यामध्ये ते नोंदवावं लागतं. तर या मधुमेहाचे अशा प्रकारे हे 3 प्रकार आहेत. त्यानंतर बघा, तंबाखू सोडल्यानंतर म्हणजे हे जे काही धूम्रपान वगैरे असेल किंवा तंबाखू वगैरे खाणे अशा प्रकारचे जे काही ती व्यक्ती म्हणजे की ज्याचा आपण फॉर्म भरत आहोत CBAC फॉर्म तो देखील भरताना या गोष्टींची नोंद देखील आपल्याला घ्यावी लागते. परंतु आपण जर आपल्याला असा एखादा पेशंट आढळला की ज्याचा आपण CBAC फॉर्म भरत आहोत व त्याला धूम्रपान वगैरे किंवा तंबाखू खाण्याचं व्यसन आहे तर त्याला जर आपण सोडण्यास म्हणजे त्याला त्यापासून परावृत्त केलं ते खाण्यापासून, तर असे देखील काही व्यक्ती असतात की ते आपलं ऐकून त्यापासून परावृत्त होतात. परंतु ज्यावेळेस ते तंबाखू सोडतात त्यावेळेस देखील असे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम त्यांच्यावरती होतात. परंतु हे काही जरी झालं तरी त्यांनी त्यांच्या मनाची स्थिती स्ट्रॉंग ठेवून या धूम्रपानापासून किंवा तंबाखूपासून दूर राहण्याचा सल्ला आपण त्यांना दिला पाहिजे. तर त्यांना साधारणतः डोकेदुखी, उलट्या, अतिसार, थकवा, झोप न येणं, चिंता, चिडचिडेपणा, मन उदास होणं, भुकेची वासना वाढणं, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणं आणि धूम्रपानाची तीव्र इच्छा होणं अशा प्रकारचं परिणाम देखील त्यांना तंबाखू सोडल्यानंतर आढळतील. परंतु तरी देखील त्यांना आपण हे धूम्रपान करण्यापासून किंवा तंबाखू सोडण्यासाठीच म्हणजे तंबाखू सोडण्यासाठीच प्रवृत्त करायचं आहे. तर त्यानंतर या जुलै महिन्यातील 1 जुलै हा दिवस आपण नुकताच राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला आहे. तर हाच दिवस जागतिक स्तरावर देखील राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून आपण साजरा करतो. तर तो दिवस असतो 1 जुलै. त्यानंतर बघा, शारीरिक व्यायामाची उदाहरणे म्हणजे आपण त्या व्यक्तीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शारीरिक व्यायाम करण्याचा सल्ला देखील CBAC फॉर्म भरताना दिला पाहिजे. तर त्यावेळेस ते आपल्याला विचारतात की नेमका कुठल्या प्रकारचा शारीरिक व्यायाम करायचा. तर त्यांना आपण साध्या प्रकारचे व्यायाम सांगू शकतो, जसं की धावणं, चालणं, जॉगिंग करणं, नाचणं, पोहणं, शिड्या चढणं, योगा करणं, शेतीची कामं करणं किंवा घरातील साधी कामं जसे की झाडू मारणं, कपडे धुणं, भांडी घासणं, साफसफाई करणं याचं देखील व्यायामामध्ये आपण समावेश करू शकतो व त्या व्यक्तींना आपण अशा प्रकारचे शारीरिक व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची किंवा कमेंटची जर ही उत्तरे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इतर काही कमेंट किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते कमेंट करून पाठवू शकता. या चॅनलची लिंक इतर तुमच्या आशा मैत्रिणींपर्यंत देखील नक्की पोहोचवा, कारण हा प्रत्येक ताईंसाठी उपयुक्त असा चॅनल आहे व प्रत्येक जे काही टॉपिक आता लेटेस्टमध्ये आहेत आशांशी संबंधित त्या सर्व गोष्टींवरती व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत. धन्यवाद.